हे बघा नवीनच 1699 रुपयाची सफारी बॅग डिमांड बनवून घेतली आहे. भावांनो आमची ट्रेन भरपूर लेट आहे. तो खुश झाला ट्रेन आलेली. पुढे बघू जनरल मध्ये वगैरे कुठे जागा भेटते का आम्हाला. मराठी बोलल्यानंतर त्यांना असं वाटतं आम्ही बाहेरून आलोय, पण आम्ही मराठी सोडणार नाही. आपण मराठी माणसं आहेत, मराठी बोलणारच. जय महाराष्ट्र भावांनो. हा भाऊ 400 रुपये द्यायला गेलो रिक्षावाल्याला. 120 रुपये. यमुनाची नदी आहे. यशोदा मैया ने दूर से दर्शन करवाया, इनका नाम पड़ा तपेश्वरी महादेव थी. इथे आपल्याला एक बघायला भेटते की आपल्या मनातून निगेटिव्ह एनर्जी निघून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते. मी चाललोय प्रेम मंदिरला. आपल्याला अवघ्या जगाला वेळ लावणारी प्रेमाची जोडी म्हणजे राधा कृष्णाची जोडी, आणि त्याच्यात हे उत्तम उदाहरण म्हणजे प्रेम मंदिर. रोशनी ही रोशनी है, चार नमस्कार मित्रांनो. आता आम्ही निघाले पनवेलला. पनवेलवरून आमची मथुराला जाण्यासाठी ट्रेन आहे. साईडीतून आमची कोट्याला पहिल्यांदा आम्ही एक मुक्काम करू 1 तासाचा. त्याच्यानंतर 1 तासानंतर आमची पुन्हा परत ट्रेन आहे पुढे मथुरासाठी. चॉकलेट बॉय अँड शंकर जे आता सध्या बिझी अपलोड करायचे. साहेबांनी नवीन बॅग घेतली त्यामुळे त्याचे 1500 रुपये गेले. तो खूप टेन्शन मध्ये. भाऊ साहेबांची 1600 रुपयाची बॅग आहे, त्यामुळे भाऊ खूप 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 जास्त टेन्शन मध्ये. पैसा एकदा गेला खर्च व्हायला. देख तो कैसा सर मारा. ठीक आहे, त्याचा फायदा आपण कुठेतरी करून घेऊ. मित्रांनो आता पनवेल आला नाही. पनवेलवरून आमची कोट्यासाठी ट्रेन नाही. यांना समजलं पण नाही पनवेल कधी आला. तर आता जाऊयात, थोडं काहीतरी खाऊ, त्याच्यानंतर पुढे आम्ही जाऊ. तर सफारी बॅग तुम्हाला दाखवून देतो आमच्या साहेबांची कशी आहे. हे बघा नवीनच 1699 रुपयाची सफारी बॅग डिमांड बनवून घेतली आहे. तर त्याची चेहऱ्यावरची हास्य तुम्ही बघू शकतात. यूपी का भैया या भैया बाबुआ, काहीतरी पेट पूजा करूयात. आणि अशी चुरून मुरून बाजरीची भाकर, कांदा, लिंबू मस्त एकदम टकाटक असं मस्त झोपून घेणार आहे. आणि कंप्लीट 3 दिवसानंतर मी उठणार आहे. 3 days later. चलो आता 1600 वाली बॅग घेतली भावांना, बघू शकता. खूप जास्त खुश आहे पिट्टू घेऊन भाई. या डिसिजन वरती आम्ही खूप खुश आहे. त्याला मी 1-2 कपडे माझ्या बॅगेतून काढून त्याला देणार आहे. भावांना आमची ट्रेन भरपूर लेट आहे. जवळपास तुम्ही बघू शकता कॅमेरा उलटा करून 2:19 झाले. 2 तास ट्रेन लेट आहे. आणि पुढे कोटा नाही आपलं गाव, कोट्यावरून जर ही ट्रेन एकदम करेक्ट कट टू कट पोहोचली तर आमचं देवाचं नशीब आहे बाबा. आमचं देव आमच्यावर जर प्रसन्न झाले ठीक आहे. नाही तर जनरल मध्ये आम्हाला असं टांगाडोली करून जावं लागेल. प्लस ही कोणती रे सफारी बॅग विथ सफारी बॅग. हो रे. Many months later. तर फायनली आता आमच्या चेहऱ्यावर हास्य आलेला आहे. आणि शिवराज फायनली तो खुश झाला. ट्रेन आलेली आहे. 3 वाजेची ट्रेन आमची आता 4:36 ला आली. सो वेलकम. पुढे आम्हाला ती कोट्यावरून ट्रेन भेटेल अशी आम्ही आशा बाळगतो. जय हिंद जय भारत. फुल लेट झाले आमची ट्रेन. आता लोक आम्ही प्रपंच केला या ठिकाणी. आणि असं पडदा बिर्दा लावून आमचं वरचं आहे मोबाईल जाईल आणि आम्ही व्हिडिओ करून. आणि अशा पद्धतीने आम्ही आता आमचा जेवणाचा आणि खाण्याचा खर्च बघू कसं तर. थंडी वाटत आहे, पण थंडी पडायला सुरुवात झाली. काय पण आता लुडो लावू आम्ही. चहा पिऊ. नेक्स्ट छानशी आता मस्तपैकी आम्हाला जागा भेटली होती. व्यवस्थित आम्ही बसून सिटिंग अरेंजमेंट केली होती. त्यानंतर आता मस्तपैकी आता जेवण करणार. घरून मस्तपैकी भाकरी चपाती वगैरे सगळं काय आणलं होतं. आणि एक वडापाव पण शिवराजने घेतला होता. आणि सहसा कुठे बाहेर निघताना घरून टिफिन घेऊन नक्की निघा, कारण बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं एकदम बेटर असतं. बस बस बस. Six and a half hours later. बाहेरून पूर्ण रात्र आमची जागी होती. अगर आता सकाळ झाली पण आवाज काही कमी नाही. ट्रेन जवळपास 3 ते 4 तास लेट आहे.
कोणत्या कोट्यावरून आम्ही ट्रेन कॅन्सल केली आहे. आता पुढे बघू जंगलमध्ये वगैरे कुठे जागा भेटते का आम्हाला. आणि मग ट्रेनने पूर्ण वाट लावली आमची पूर्ण प्लॅनिंग अख्खा. आता आम्ही कोट्याला उतरलेलो आहे. आपल्या आता रूम करणार आहे स्टेला. उद्या सकाळी आमची 6 वाजची ट्रेन आहे मथुरासाठी. आता मस्त जेवण करू आणि मस्त झोपू. तो लो भाई आ गए हम कोटा स्टेशन राजस्थान में. तो आता आम्ही आलो राजस्थान मध्ये. बघू शकता राजस्थानच्या ऑटो आणि गाड्या तुम्ही बघू शकतात. तर मराठी बोलल्यानंतर त्यांना असं वाटतं आम्ही बाहेरून आलोय, पण आम्ही मराठी सोडणार नाही. आपण मराठी माणसं आहेत, मराठी बोलणारच. जय महाराष्ट्र भावांनो. ठीक आहे, त्यांना वाटायला नको आम्ही नवीन आहेत, आम्ही जुने आहेत. माझं 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण इथेच झालंय. मी फक्त मुंबईला आलेलो असंच. नाही भाई इथेच चाललो भाऊ. भाईसाहेब अभि इधर आम्ही आता जेवण करायला चाललोय. राजस्थान कोटा. भावानं मटर पनीर मागवलंय, या मटर पनीर खायला. तर कोटामध्ये माझी खूप दिवसापासून माझी दुकान होती. माझं अचानक लक्ष गेलं, हे बघा ते मी लक्ष न दिल्यामुळे ते सध्या बंद आहे. उद्या सकाळी बघूयात. हो रे, तुझी जडली का माझी इथे दुकान आहे आता. तुझा पण काय भेटत. तर भावांना आता आम्ही जेवण करून चहा पितोय. बाकी जेवण एकदम पकवान. जेवण एकदम पकवान, चहा एकदम मस्त गोड भरला. मित्रांनो आता आलोय आम्ही आमच्या रूम मध्ये. तुम्ही बघू शकता मस्त जेवण केलंय, चहा पिली मस्त पैकी. कुल्हड चाय, कुल्हड नव्हता, साधा कप होता, ऍडजस्ट मारली. आणि आमचा छोटासा रूम बघू शकता. 5 वाजेपर्यंत आम्ही थांबणार आहे. 800 रुपयात हा रूम भेटलेला आहे. ठीक आहे, आणि खूप स्वस्त इथे रूम भेटतील तुम्हाला. तर आम्ही आता झोपणार. 10 वाजून 10 मिनिटाचे आम्ही कोट्यावरून ट्रेन पकडणार आणि मथुरा जाणार. ओके, जय मथुरा. जय महाराष्ट्र. भाई मराठी कधी सोडायचं नसतं आपलं. महाराष्ट्र. सो बाय बाय, शुभखेर, गुड नाईट. भेटूया सकाळी. Tomorrow. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही जवळपास 5-5:30 वाजले. आता आम्ही चालले कोटा स्टेशनला. तिथून आमची ट्रेन आहे मथुराला जायला. तर आता मस्त रजवाडी चाय पिऊ आणि बघूया आमचा सफर कसा होतो पुढचा. सो रेडी आहे, बॅग पॅक रेडी. तेजी से भागना चाहिए. भाई साहब अभी हम निकले सुबह के 5:30 बजे. भी आप कोटा का माहौल देख सकते, एकदम मस्त, एकदम सुंदर असा गर्मा गर्म माहौल. खूप गरम होत आहे, भारी फीलिंग होते ना भाई. अभी हम चाय पियेंगे, रजवाड़ी चाय पियेंगे भाई. रजवाड़ी चहा पिऊ आणि पुढे जाऊ. आता आम्ही चहा पिलेली आणि चहावाला माणूस आमचा गाववाला निघाला. एकदम मस्त महाराष्ट्रीयन माणूस मुंबईचा. आणि बरं वाटलं बोलून त्याच्याशी. काय बोलला, आम्ही पण मुंबईचे. मुंबईमध्ये आम्ही 25 वर्ष काढलेत आणि इथं आता त्याची चायची टपरी आहे. मस्त छान वाटलं महाराष्ट्रीयन माणूस भेटून. जनशताब्दी एक्सप्रेस. भाई साहब आता सिटिंग अरेंजमेंट आमची बघून घ्या. कोटापर्यंत असं बसून जायचं आहे आम्हाला. आम्ही पोहोचलो मथुरा स्टेशनला. कन्फर्म तिकीट नव्हतं तरी पण आम्ही कसं तरी प्रवास करून आलोय. बघा इथं तुम्हाला ऑटो बिटो सगळं भेटेल. मित्रांनो, स्टेशनवरून तुम्हाला वृंदावनला आणि गोकुळधामला जाण्यासाठी रिक्षा भेटेल. मात्र व्यवस्थितपणे तुम्ही पैशांचं अगोदरच बोलणं करून घ्या. आता आम्ही चाललोय गोकुळला. आता आम्ही इथून 12 ते 13 किलोमीटर आहे. ऑटो रिक्षा केलेली आहे. 120 रुपये ठरवलेले आम्ही वर्षभराचे. तिथे जाऊन आता आम्ही संपूर्ण 3 ते 4 आम्ही पॉईंट फिरू. बरोबर, तुमच्या घरी पूर्ण फिरू, म्हणजे नाश्ता वगैरे करू.
वृंदावनला जाऊ, कारण दुपारनंतर वृंदावन ओपन आहे. हा भाऊ 400 रुपये द्यायला गेलेला रिक्षावाल्याला, 120 रुपये तर. मित्रांनो, आपण इथे आल्यानंतर तुम्हाला मॅप मध्ये दाखवेल आणि इथे पण तुम्हाला दिसतंय गोकुळला आता आम्ही चाललोय हे 5 पॉईंट बघायला. आणि स्कॅन मारू नका कृपया करून. मथुरा सेंटर आहे, हा सेंटर पॉईंट आहे मथुरा. तिथून आता आम्ही चाललोय गोकुळला चाललोय. गोकुळला आम्ही 5 ते 6 पॉईंट बघू, जन्मस्थान वगैरे तर तुम्हाला दाखवतो आम्ही. कारण आता आम्ही यमुना नदीवर आहे आणि गोकुळला चाललोय आम्ही. आता गोकुळला गेल्यानंतर तिकडे 4 ते 5 आम्ही तिथं आश्रमाचे दर्शन घेणार आहे. गोकुळ धाम आहे पूर्ण. हा आहे यमुना नदीचा एक भाग म्हणजे विश्राम घाट, आणि यालाच यमुना घाट सुद्धा बोलतात. असं बोललं जातं की कृष्णाने कंसाचा वध केल्यानंतर याच घाटाचा विसावा घेतला होता. ही भारतातील पवित्र नदी आहे. मथुरा, वृंदावन, गोकुळ, प्रयागराज हे सर्व हिंदूंची तीर्थक्षेत्रे यमुना नदीच्या काठीच आहे. यमुनाची नदी आहे, यमुना घाट पण बोलतात याला, यमुना घाट. आणि इथेच बघा नदी, एकदम नदी पात्र एकदम जबरदस्त मोठं आहे. एक छोटासा अर्धा दरवाजा त्यांनी ओपन केलेला आहे. सुंदर अशी नदी. गोकुळ नगरीचा प्रवेशद्वार. इथे आल्यानंतर नक्की गाईड तुम्ही करा, कारण तुम्हाला इथे फक्त फिरून काही समजणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला एखादा गाईड करावा लागेल, आणि गाईड केल्यामुळे तुम्हाला जो इतिहास आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. राधे राधे बोलो. राधे राधे. ये है नंद बाबा को घर, नंद यशोदा भगवान. अच्छा, ये शंकर भगवान है. जैसे आप लोग आए ऐसे शंकर भगवान आए, 3 दिन 3 रात बैठ के तपस्या की इन्होंने. यशोदा मैया ने दूर से दर्शन करवाया. इनका नाम पड़ा तपेश्वरी महादेव. 3 परिक्रमा कर लो, माता पिता गुरु को याद करिए सभी लोग. आणि जर तुम्ही या मथुरेमध्ये, वृंदावनमध्ये कुठे पण येत असाल तर साधू लोकांकडनं जरा जपून, कारण की ते देणगीच्या नावाने आपल्याकडनं इमोशनली दक्षिणा मागतात. जर तुम्हाला दक्षिणा द्यायची असेल तर तुम्ही बिंदासपणे देऊ शकतात. काही मंदिरांमध्ये व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे व्हिडिओ काही काढता. आता आम्ही चाललोय वृंदावनला. सध्या तरी ट्रिप आमची एकदम सुरळीत चाललेली आहे. बजेट आमचा बिलकुल हल्लेला नाही. खूप छान वाटतं आम्हाला. मॅनेजमेंट जरा आमचा विस्कळीत झाला होता एका सकाळी. आता ठीक आहे, पण आता ठीक आहे. आम्ही आणलंय त्यांना व्यवस्थित टायमाचे याच्यावरती. आता बघू पुढं काय होतं. लाईक, शेअर आहे, सबस्क्राईब. वृंदावनला एक इथून 1.5 किलोमीटर पुढं वृंदावन आहे. आणि 4च्या सुमारास दर्शनाला आणं पण निघू आम्ही. त्याच्यानंतर आम्ही प्रेम मंदिर, इस्कॉन मंदिर, बाबांचं दर्शन घेऊ. बघू शकता एकदम सुंदर असं वातावरण या ठिकाणी. ऑटो रिक्षावाले तुम्हाला मेन मार्केटमध्ये सोडतील, आणि मार्केटमधून तुम्हाला एकदम स्वस्त रूम जर पाहिजे असेल तर मार्केटमधून पुढे जाऊन लेफ्ट टर्न मारल्यानंतर तुम्हाला एक रूम अवेलेबल भेटेल. स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. जर तुम्हाला लागला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सॅटर्डे संडेमुळे खूप जास्त या ठिकाणी गर्दी. 1000, 1200, 2000 पर्यंत या ठिकाणी रूम आहे. मात्र आम्हाला 600 रुपयात इथे मस्त असं रूम भेटलेला आहे. इथे पॅसेज पण आहे. तर आता आम्ही थोडा वेळ आराम करून जाणार आम्ही आता पुढच्या वाटचालीला. तोपर्यंत बाय बाय, राधे राधे. इथले घरं ना गावासारखी फिलिंग देतं एकदम मस्तपैकी. आणि या रूम जवळच ना मित्रांनो एक इस्कॉनचं एक आश्रम आहे. त्या ठिकाणी तुम्हाला प्रसादाची सुद्धा सोय आहे. तर नक्की तुम्ही बाहेरचं तर आपण हॉटेलमधलं नक्की खातोच, पण प्रसाद प्रत्येकाच्या नशिबात नसतो. त्यामुळे प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यायचा.
4च्या सुमारास आम्ही मस्तपैकी फ्रेश होऊन आता निघालोय प्रेम मंदिराच्या दर्शनाला. इथे आपल्याला एक बघायला भेटते की आपल्या मनातून निगेटिव्ह एनर्जी निघून पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते आणि सुंदर असा क्लायमेट बघू शकतो, एकदम मस्त वाईब. भावांना आता आम्ही मंदिरात जाणार आहे. आमची रंगरंगवटी झालेली राधे राधे करून. तर आता आम्ही चाललोय प्रेम मंदिरला. आपल्याला हे घ्यायचा होता, राधे राधेचा शॉल घ्यायचा होता. इथून जरा माकडांपासून जरा जपून राहा. ठीक आहे, बाकी ओके मध्ये. आता आम्ही चाललोय प्रेम मंदिर, इस्कॉन मंदिर. तर आता मस्त पैकी संध्याकाळचा टाइम आहे. सरपंच खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे असे साधू संत आपल्याला सांगून गेले. त्याचा अर्थ असा आहे की प्रेमाने आपण जग पण जिंकू शकतो. अवघ्या जगाला वेळ लावणारी प्रेमाची जोडी म्हणजे राधा कृष्णाची जोडी आणि त्याच्यात हे उत्तम उदाहरण म्हणजे प्रेम मंदिर.
एकदम सुंदर होतं, प्रेम मंदिर. आम्ही केलं दर्शन. आता चाललो आम्ही इस्कॉन टेम्पलला. बाई खूप स्पीडला चाललेत कारण 8 वाजता मंदिर बंद होणार आहे. तर बाई मंदिर कशा लागत होते, मंदिर खूप सुंदर होतं आणि लाईट लागल्यानंतर ते एकदम जन्नत. बघा इथं मार्केट वृंदावनचा. आणि आपल्याला आता इस्कॉन मंदिरला भेट देऊन बाबांना भेटू. केली पूजा आश्रमला आपल्याला तिथे जायचं आहे. इस्कॉन वृंदावन, ज्याला श्रीकृष्ण बलराम मंदिर देखील म्हणतात, आणि हे मंदिर जगातील प्रमुख मंदिरांपैकी एक मंदिर आहे. राधे राधे. तर मित्रांनो, आता आम्ही प्रेम मंदिर आणि इस्कॉन मंदिर 2 टेम्पल आता केलेले आहेत. खूप जबरदस्त असं टेम्पल होतं आणि जबरदस्त अशी वाईब होती. तर माझ्यासोबत शिवराज कुठे गेला, कसं वाटलं तुला मंदिर? मंदिर खूपच छान वाटलं मला. अतिशय खूपच छान मंदिर होता. खूप जबरदस्त मंदिर होतं. जबरदस्त मंदिर तर होता. आजचा दिवस आपला इथे एंड होतोय. खूपच छान मंदिर आणि काय बोलू शकतो, शब्दच नाही, एवढे खूप छान होते. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आजच रात्री आम्ही प्रेमानंद महाराजांना भेटायला जाणार आहे, म्हणजे दर्शनाला जाणार आहे. तर तुम्ही आम्ही दर्शनाला जाणार आहे, तर तो व्हिडिओ मी दुसरा पार्टमध्ये टाकणार आहे, कारण खूप मोठा जास्त व्हिडिओ होईल. तर तुम्हाला तो जर पार्ट बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता. ठीक आहे. सो बाय.
राधे राधे बोलो राधे राधे.